नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी सेट एक्झामसाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे सेट एक्झामचे ऍडमिट कार्ड हे रिलीज झालेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं ऍडमिट कार्ड वेबसाईटवरून डाउनलोड करायचं आहे आणि काही महत्त्वाच्या सूचना देखील त्यावरती दिलेल्या आहेत, त्या देखील वाचून घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो, हे ऍडमिट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं त्याची प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सेटच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे, ते म्हणजेच setexam.unipune.ac.in या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. या लिंक वरती आल्यानंतर, या वेबसाईटला आल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्या समोर ओपन होईल आणि इथं जर तुम्ही पाहिलात तर इथं ऍडमिट कार्ड्स फॉर सेट एक्झामिनेशन टू बी हेल्ड ऑन 7 एप्रिल 2024 डाउनलोड युअर ऍडमिट कार्ड आयदर बाय लॉग इन और बाय ऍप्लिकेशन नंबर और स्टुडंट नेम. तर इथं तुम्ही 3 पद्धतीनं तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. पहिली पद्धत आहे, तुम्ही लॉग इन करून हे ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला डाउनलोड युअर ऍडमिट कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम टाकायचा आहे, पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे तुमची सर्व माहिती येईल आणि इथं काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. या इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर इथं आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स याला टिक करून प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन नंबर आणि नाव कन्फर्म करायला विचारेल. त्यानंतर डाउनलोड ऍडमिट कार्ड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं तुमचं ऍडमिट कार्ड हे डाउनलोड झालेलं तुम्हाला दिसून येईल. तर या ऍडमिट कार्ड वरती तुमचं नाव असणार आहे, सीट नंबर असणार आहे, तुमचा सब्जेक्ट आणि त्याचा कोड हा कंसामध्ये असणार आहे. इथं सेंटर नेम आणि त्याचा कोड असणार आहे, कुठल्या कॅटेगरी मधून तुम्ही अर्ज केलेला आहे. आणि त्यानंतर इथे सर्वात महत्वाचं एक्झामिनेशन सेंटर तुमचं इथं आलेलं आहे. तुमचा फोटो इथे दिसेल आणि पेपर फर्स्ट सेकंड इथं डेट टाइम दिलेला आहे. इथं डेट दिले, इथं टाइम दिले. टाइम जो आहे तो 10 ते 11 हा पेपर फर्स्ट आहे आणि त्यानंतर 11:30 ते 1:30 असा विदाउट ब्रेक म्हटलेला आहे. म्हणजे एकदा का तुम्ही 10 वाजता एक्झाम हॉलमध्ये गेलं तर तुम्हाला 1:30 वाजल्याशिवाय बाहेर सोडलं जाणार नाही. त्याच्या काही महत्वपूर्ण सूचना तुम्हाला इथं इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स इथं दिलेल्या आहेत, त्या एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. तर ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे डाउनलोड युअर ऍडमिट कार्ड बाय ऍप्लिकेशन नंबर. तुमच्याकडे ऍप्लिकेशन नंबर असेल, तुम्हाला जर लॉग इन आयडी पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही ऍप्लिकेशन नंबरवरती क्लिक करू शकता. तुम्ही फॉर्म डाउनलोड करून ठेवलेला आहे किंवा तुम्हाला ईमेल मेसेज आला असेल तर तिथं तुम्ही इथं आय हॅव रीड ऑल इन्स्ट्रक्शन वरती क्लिक करा, प्रोसीड करा. सेम प्रोसेस आहे. इथं तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकावा लागेल आणि तुमची डेट ऑफ बर्थ, जन्म तारीख जशी आहे तशी टाकून डाउनलोड युअर ऍडमिट कार्ड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं ऍडमिट कार्ड हे डाउनलोड होऊन जाईल. तिसरी पद्धत आहे बाय स्टुडंट नेम. तर समजा तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर पण आठवत नाहीये, तुमच्याकडे काही रेकॉर्ड नाही किंवा लॉग इन आयडी आठवत नाही, तर इथं स्टुडंट नेम यावरून देखील तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. सेम प्रोसेस आहे. इथं चेकबॉक्सला टिक करून प्रोसीड वरती जा. इथं तुमचं डेट ऑफ बर्थ टाका आणि इथं तुमचं नाव जसं तुम्ही फॉर्म भरताना भरलेलं आहे, टाकलेलं आहे, ते नाव टाकून डाउनलोड ऍडमिट कार्ड वरती क्लिक करायचं आहे. तिथं तुमचं डिटेल्स येतील आणि कार्ड तुमचं डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस मोबाईलवरून देखील इझिली करू शकता. याची मी तर सांगेन कलर प्रिंट काढून एक्झामला घेऊन जा. सोबत एक कुठलं तरी आयडी प्रूफ देखील तुमच्या असू द्या. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.